हाय मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? एकदम मजेतच असाल. आज घेतली आहे बिट्टूने सुट्टी, कारण की काल रात्री तिला ताप असल्यामुळे आज मी तिला पाठवलंच नाही. तिथे गरम पाण्याने हातपाय धुवून घेतले आणि तयारी करून दिली. हा बघा पसारा, दूध आटलं. मीनूने तिला लादी पुसू दिली नाही म्हणून ती झाडूनच लादी पुसत आहे. भाऊजीचा वेळ झाला होता ड्युटीवर जायचा, तर इथे जाऊन मस्त त्यांच्या टिफिनसाठी चपात्या बनवून घेतल्या. मी मस्त गरम गरम खिचडी बनवली बिट्टूसाठी फिक्की, आणि बसून इथे तिला भरवत आहे. काय म्हणालीस तू? का बरं? असं काय झालं जे तुझ्या छातीत दुखत आहे हॉलमध्ये बघून? अरे बाप रे, ओ माय गॉड. हे बघा, जसं कोणी इथे राहिला नाहीये. राहण्याने कचराकुंडी असते ना तसं, आणि या बायाने इथे किती वेळचं करून ठेवलेल्या कचराकुंडी. बाई कामच करते. तू कामच करते, रिकामी तर मीच आहे. रिकामी तूच आहेस. किती वेळची रिकामी म्हणते तू पिते, नाश्ता नाही केला ना. हे पास्ताचा डबा टाक, जन्माच्या खालच्या, नाही तर ते प्लास्टिकच्या खाली आहेत डबे, त्याच्यात टाक. इथं सर्व बाजार मांडलास तू. हा जो बाजार मांडला की नाही, तो इथे डब्यात टाक. मसाल्याचे डबे बाजार मांडायला बाजार मंडी म्हणजे सब्जी मंडी मध्ये बाई आहे का? गरम गरम दूध के साथ चाय. मी मस्त गरम गरम दूध पित आहे आणि जाऊ इथे काम करत आहेत बिचाऱ्या. सांगायला त्या मोठ्या आहेत, पण वावरते मीच मोठ्या जाऊ सारखी. बिट्टू मॅडम इथे स्टूल वरती बसून चला हवा येऊ द्या अशा टाईप मध्ये जे मराठीचं हसवायचं जे सिरियल आहे ती बघत आहे. एवढं मन लावून, त्याचं नाव तर मला आता आठवत नाही. मग मी ती बसलेली आहे म्हणून पूर्ण पसारा आवरून घेत आहे एक एक. मी किती आवरला तरी थोड्या वेळाने बिट्टू जसं होतं तसंच करून ठेवणार. घरामधले ग्लास, प्लेटा, फ्रूट ठेवायची भांडी, हे सर्वच आम्हाला कमी पडतं खेळायसाठी. टोकरीमध्ये टॉयज बसत पण नाही आहेत, एवढे टॉयज आहेत. पण तरी ते सोडू आम्ही लिंबू, कांदा, लसूण, मिरची या वस्तू सोबत जास्त खेळतो. आणि पाण्याचा खेळ तर आमच्या सर्वच पसंतीचा खेळ आहे. किती वेळचं तसंच आहे. आणि ही काय करते काय माहिती. आता लावलं ते चेहऱ्याला. काय झालं इथे काल प्लीज? कुठे भूती? इकडे बघा भूतीन. बच्चे तेरे से डर रहे, निकाल ले वो मुंह का. डर लगता है? तू सांग, मी काढून घे ना, मला भीती वाटते ना तुझी. जा तू. तुला कशी बघते ती? एकदम एकदम भूत सारखी. मी घरी जाते तू इथे सामुटी करे. हो. मेरे घर में जा रही है. लेकिन तुम्हारे घर में जा रही है? हाँ. वो उठा रही है वो सब सामान. तुम स्ट्रांग बनो और उस पे हल्ला करो. हल्ला बोलो उस पे. काय एक नंबरची घाबरट. कशाला घाबरते तर कशाला जाते मग. मीनूने इथे मस्तपैकी फ्रीज पुसून घेतलाय आणि कालचा जो बाजार आहे तो बाजार पूर्ण फ्रीज मध्ये लावून घेतला. आज बनवणार आहे मी फ्लावरची भाजी. इथे सर्व कटिंग करून घेतली. किती वेळची मला घेऊन बसलेली होती, शेवटी तिच्याकडे ते कागद दिले. आता ती कागद घेऊन खेळत आहे आणि मी किचन मध्ये आली काम करत. सोडतच नव्हती मला. माझ्याशी खेळ, कारण सासूबाई घरी नाही, सासूबाई तिथे गावी. त्यामुळे मी एकटीच माझा टीव्ही लावून दिलाय बसली. खाली काय माय म्हणलं चपाती. काय फॅशनचा जमाना आलाय. हे लावून लावून चपाती बनवणं सुरू आहे.
मला तो बाईने सर्दीने परेशान करून ठेवलंय. मुलगी तर मुलगी, मलाही तेच. चला मग आता आम्ही करतो पेट पूजा. भाजीपाला तर एवढा महाग झाला. मी फक्त 20 रुपयाच्या 2 काकड्या आणल्या पावभर. ही मोठी माझी आहे आणि छोटी तुझी आहे. ही मोठी माझी आहे, ही छोटी तुझी आहे. कापते ना म्हणून त्याचा हर्जना घेतो. कापड कुठे घेतलं? मलाच करायला होते. आज मी नाही काढणार. हा तू काही करा. आज तर मी नाही काढणार. आज तुलाच काढायला लावणार. मी अशी झटकून झटकून पैसे देऊन तरी काढणार नाही. बहुतेक झालं. काढलं का कापड? नंतर पहिलं मी प्लेट पुसायची आहे ना. म्हणजे बघितलं, आता ती चेहरा धुणार तोपर्यंत तिची प्लेट वाढून जाईल. म्हणजे कापड काढायची तिला गरज नाही. मी कसली काढते, मी पण नाही काढणार. मी राहू देते तसं. ताव्यावर ठेवते गरज. ताव्यावर प्लेट सुकेपर्यंत मी त्या आंब्याची स्लाइस खाऊन टाकली. पण काढणार नाही. तुझा आवाज मम्मा तुला सर्व फुटफुट होत आहे. हो ना, मला पण फुरफुर चालू आहे. पहिला तुम्ही, नंतर ही, आणि आता मी. इथे थंडी लागत आहे आम्हाला. थंडी ते आलं खातेस का जे ठेवून? चला चल येऊ. इथे मोबाईल बघत बघत ओटा पुसायचं काम सुरू आहे. मी बाहेर गेली होती आणि आमच्या बाजूला आहे ना थोडीशी जागा आहे, ती साफ केली. खूप सारं गवत झालं होतं तिथे. पूर्ण गवत इव्याने निंदून वगैरे काढून घेतलं. त्यावेळेस एवढी गरमी होत होती आणि मी खूप थकली सुद्धा होते, म्हणून बेडवरती आराम करायला आली. शेवटी प्लेट पुसायचा कापड हा जाऊनच काढला. ये मी जिंकली असं म्हणून मी जाऊच्या समोर डान्स करत होती. फेस बघ किती घाण केलं. व्हेरी गुड. असं असं त्याला पेटून काढायचं. असं लावायचा. आमच्या बिट्टू दीदी इथे दूध बिस्किट खात आहे. बापरे, किती दिवसानंतर आज पाऊस झाला. 8 दिवस जास्त. तुम्हारे गिरात से फरार. तिला जर समज होता मी चप्पल पायामध्ये घालून कशी दिसते ते बघायला लाईट लावत आहे ती झोपलेली असताना, तर माझं काय केलं असतं रे तिने. चिरुमा खरं तर मी चप्पल बघायला गेली, जशी ती उठली तशी वापस आली. त्या मुलीला तर डोकंच नाही, पण तुलाही नाही का ग डोकं? हा तिच्या चेहऱ्यावर असं काही बनवून देत आहेस? आधीच तिने कमी बनवलं होतं का? बंद का दाखव मम्मी. अरे बापरे, बघू बिट्टू बघू. आईच बंद कर. अरे बापरे, अरे बघ ना, तिला कॅट केलं ना मम्मीने. कॅट आज बंद कर. बापरे, बिल्लीच दिसत आहेस तू बिट्टू. मिकी माऊस नाही दिसत आहे, बिल्ली दिसत आहे. बिल्ली बघ. चल मी उठ बाजूला, चहा ठेव. काय आहे? मिकी माऊस वाटते. मिकी माऊस आहे का? काय लग रहा है? हा डुक्कर. काय बच्चा आहे ना? मला नको. हा माझ्याकडे. थँक्यू बिल्लू. घे फाईल. बाय.
आम्हाला तर डॉक्टरची अजिबात भीती वाटत नाही, रेडीच असतो डॉक्टरकडे जायला. इथे मिस्टर पण तयार झाले, घेऊन जात आहेत रोलीला. काय वाचत आहेस फाईलवरती बिट्टू? काय वाचत आहेस बिट्टू फाईलवर? बिट्टूचं नाव आहे. एवढी हुशार आहेस का तुला नाव पण वाचताय? काय आहे हे? हा असे व्हेरी गुड. फाईल पण स्वतःच्या हातात पकडलेली आहे. बघितलं किती शहाणी आहे माझी मुलगी. बाय. कुठे आहे पाखरू? लवकर लवकर जल्दी जल्दी. फेकला. बाय. बाय टाकलं. लवकर ये. अरे हो, नॅपकिन घे. मसाल्याचे वांगे. हे असं तुझ्या चेहऱ्याला लावलं तर काय होईल? काय होईल? लावून बघू का? गरम आहे पण. त्याचा पूर्ण चापा तुझ्या चेहऱ्यावर आणि मी हॉस्पिटलमध्ये बेडवर आणि मी दुसऱ्या बेडवर पायवर टांगलेला असं लटकलेला. शेंगाने जळत आहेत पण तरी फिरवत नाहीये. संध्याकाळी व्हिडिओ काढू मस्त झोपली. सकाळी व्हिडिओचं म्हटलं तर जाऊबाई म्हणाले मी 5 वाजता व्हिडिओ काढते आणि मस्त झोपून राहिला. त्याचाच ताना मी त्यांना इथे मारत आहे. व्हिडिओ बनाने का वादा किया पर तोड दिया. काय लिहिलं छान छान. वाव. ABCDEFGHIJ. हॅलो व्हेरी गुड. हाँ बाबाला शिकवलं, सुशांत पप्पाला बघायला. सुशांत पप्पा बाळा है का तुझा? और ये रही आज की हमारी प्लेट जिसमें भरा हुआ वांगे का मसाला है और शेपू की भाजी और मेरे बच्ची के लिए स्पेशल भेंडी. 9:30 वाजता इथे माझं पार्सल आलं. पार्सल घेतलं आणि आत आली. मगाशी जे पार्सल आलं ते माझं नसून मिनूचं होतं. त्यामध्ये होती घड्याळ. आर्यन आणि बिट्टू गेली होती आर्यनच्या फ्रेंडच्या बड्डेवर. बिट्टू गेली मिनूसोबत फिरायला आणि हा आला इथे झोपायला. अरे तू कोणाचा मुलगा आहेस? माझा आहेस का मिनूचा आहेस? फ्री फायरचा. कोणाचा सांग तरी. फ्री फायरचा. नीट सांग ना, कोणाचा मुलगा आहेस? माझा की मिनूचा? तुझ्या मम्मीचं नाव तर सांग एकदा. अरे तुझ्या मम्मीचं नाव तर सांग. नंतर नाही, आता सांग. आठवत नाही. नाही आठवत नाही. म्हणजे असं कसं आठवत. नाव तर सांग. मी कोण आहे? तुझे काकू? कोण आहे सांग तरी. अरे सांग तुझ्या मम्मीचं नाव. तू कधीच त्याच्या मम्मीचं नाव सांगणार नाही. तुझ्या मम्मीचं नाव सांग. तो त्याच्या मम्मीचं नाव कधीच सांगणार नाही कारण की त्याला 2 मम्मी आहेत आणि तो 2 मम्मी पैकी कोणाचं एकीचं नाव सांगू शकत नाही. जर तिचं सांगितलं तर मी रागवणार आणि माझं सांगितलं तर ती रागवणार. म्हणून तो दोघीपैकी कोणाचं नाव सांगत नाही. आर्या 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 तू कोणाचा मुलगा आहेस? माझा की मिनूचा? ए आर्या मुलगा आहेस? कोणाचा मुलगा आहे? त्याच्या तोंडातून एक शब्द निघणार आहे कोणाचा मुलगा आहे. आता एवढा कंटाळा आलाय. 10-20 झाल्या. फेसवॉश करायची इच्छा नाही किंवा स्किन केअर करायची इच्छा, पण तरी खूप मनाची तयारी करून मी आता उठली आहे. मी फेसवॉश करणार आणि माझं नाईट स्किन केअर करणार. माझा ब्लॉग आजचा हा इथे संपणार होता, पण पुढे असं काही घडलं ते ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच खसकली. व्हिडिओ एंड केल्यानंतर मीनू घरी आली. घरी आल्यानंतर मी बिट्टूला औषध वगैरे दिले. आम्ही 5 मिनटं खेळलो. पण नंतर मी झोपण्याआधी एकदा तिला बाथरूमला घेऊन जाते. बाथरूमला जसं नेलं तसं बघितलं तर तिने रक्ताची सू केली होती. ते बघितल्यानंतर मला तर काही कळतच नव्हतं की काय करावं आणि काय नाही. सर्व फॅमिली काळजी करायला लागली. तसंच मी तिला घेतला आणि डॉक्टरकडे आणलं. ती ॲक्टिव्हिटी छानच करत होती. न रळत होती, न म्हणत होती माझ्या पोटात दुखते की काहीच नाही.
मग डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिल्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं, ह्या गोळ्या औषध दिल्यानंतर जर तिला बरं वाटत नसेल तर तुम्ही घेऊन या, आपण तिची सोनोग्राफी वगैरे काढू. तिथे आमचे नंदेसुद्धा आले होते. नंदे म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर. त्यांना जसं सांगितलं तसेच ते गाडी घेऊन आले लगेच. तिथे आम्हाला 12 वाजले होते. डॉक्टरला दाखवल्यानंतर भाऊ पण निघून गेले आणि आम्ही पण घरी आलो. आजचा ब्लॉग इथेच संपतोय. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगसोबत.